आणि बुलेटिनमध्ये अत्यंत महत्त्वाची आनंदाचीच अशी ही बातमी अगदी सुरुवातीला अंदमानच्या दक्षिण भागात मान्सूनच्या सरी बरसल्यात। अंदमानमध्ये वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालंय आणि अंदमानमध्ये पावसाच्या सरी बरसल्यानं आता भारतातही लवकरच त्याचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। केरळमध्ये 4 दिवस अगोदर मान्सून जो आहे तो दाखल होणार आहे। 26 मेच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर या संदर्भात हवामान शास्त्रज्ञ यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। आता मान्सून विषय जर आपण बघितलं तर आज मान्सून हा अंदमानमध्ये दाखल झालेला आहे। इथे साऊथ वेस्टर्ली विंड सेट झालेले आहेत। त्याचबरोबर ढगाळ वातावरण राहून बऱ्यापैकी चांगल्यापैकी मागील 48 ते 72 तासांमध्ये पावसाची नोंद ही अंदमान निकोबार आयलँडमध्ये झालेली आहे आणि म्हणून साऊथ वेस्ट मान्सून हा अंदमानमध्ये दाखल झालेला आहे। आता केरळविषयी जर बोलाल तर भारतीय हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे की 26 मेच्या दरम्यान मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये मॉडेलमध्ये त्रुटी असतात 4 दिवस, तर ते ±4 दिवस असतात। म्हणजेच तो 30 तारखेपर्यंत येऊ शकतो किंवा तो 22 तारखेला सुद्धा येऊ शकतो। तर 26 तारीख ही केरळमध्ये दाखल होण्यासाठी दिलेली आहे आणि पुढचा जर प्रोग्रेस बघितला तर त्याविषयी सध्या आपल्याकडे अपडेट नाही आहेत, परंतु जनरली किंवा आपण क्लायमॅटॉलॉजिकली जर बघितलं तर तो 7-8 दिवसानंतर महाराष्ट्रात येतो। परंतु ते आपण ज्यावेळी आपल्याकडे अपडेट्स येतील त्यावेळी आपण तसं कळवू, पण सध्या तरी अंदमानमध्ये आलेला आहे।